दिवसभर भिजत घातलेले हिरवे मूग रात्री झोपण्यापूर्वी या स्प्राउट मेकर मध्ये मी ठेवले होते. सकाळपर्यंत बघा किती छान मोड आलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धे मूग मी घेतलेले आहेत. थोडं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेतली. गव्हाचं पीठ घेतलं, ज्वारीचं पीठ घेतलं, मुगाची पेस्ट घेतली, कांदा घातला, लसण घातलं, सगळे बेसिक मसाले घातले, मीठ घातलं आणि पाणी न घालता हे पीठ जे आहे ते मी मळून घेतलं. थोडंसं पाणी लागलं, अगदी 2 चमचे, आणि घट्टसर याचं मी पीठ मळून घेतलेलं आहे. आणि हे जे नॅपकिन आहेत ना, रियुजेबल आहेत. यांना तुम्ही 100 टाइम्स यूज करू शकता. तर एक नॅपकिन मी घेतलेलं आहे, त्याला थोडंसं ओलं करून घेतलं. यावरती मी आता थालीपीठ तयार करून घेणार आहे. मुगाचे थालीपीठ यावरती मी थापून घेतले, त्याला मध्ये होल केले आणि जो तवा आहे ना हॉकिन्सचा, त्यावरती मी आता दोन्ही साइडनी हे खरपूस असे भाजून घेणार आहे. नित्य अजिबातच स्प्राउट्स खात नाही ना, तर असे जुगाड मला करावे लागतात. तिला टिफिनमध्ये आज मी मुगाचा पराठा दिला, सोबतच खजूर दिले. तर असा होता आजचा ब्लॉग. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.